आला आणि तेव्हापासून मी गॅरगॅर विकायचो, पाव विकायचो आणि तेच पैसे आश्रमशाळेमध्ये शिकण्यासाठी वापरलो. मित्रांनो, मला चांगलं आठवतंय की मी अक्षरशः 3री ते 10वी 7-8 वर्ष मी आश्रमशाळेमध्ये होतो, परंतु आजीशिवाय माझ्याकडे बघायला कुणी सुद्धा आलं नाही. ना मामा आलं, ना मामी आली, ना आत्या आली. आत्या एकदा दोनदा आली असतील फक्त, ना मावशी कधी आली. म्हणजे आयुष्यामध्ये खूप कष्ट केलं आणि त्या कष्टातून जेव्हा आम्ही यशस्वी झालो, आज खूप जण म्हणतात आमच्याकडे या, तिकडे या, तिकडे या. परंतु कसं असतं की यश संपादन करण्यासाठी ज्या व्यक्तीनं मला लहानाचं मोठं केलं, आजीनं, याची एक जाणीव होती मला कुठंतरी. आणि मी ठरवलं आयुष्यामध्ये की आजीला संपूर्ण देशानं ओळखलं पाहिजे, की संपूर्ण महाराष्ट्रानं ओळखलं पाहिजे. तो एकच ध्यास मी उराशी बाळगला आणि आजीचा एक व्हिडिओ, म्हणजे मला अगोदरपासूनच बनवायचा होता व्हिडिओ, पण टाईम नव्हता. मग व्हिडिओ एक टाकला आणि तो खूप संपूर्ण देशानं जरा डोक्यावरती घेतला. तेव्हापासून आम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. पण असं काय आम्ही वेगळे काय आजीला सांगत नाही, जे